अमित शहा साहेब बोलले होते, आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. कुबड्या म्हणजे कोण? एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष. त्यामुळे मग 2029ला ते एकटे लढणार असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे आणि अजितदादांचे बहुतांश आमदार फुटून हे भाजपमध्ये जातील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण घुसवलेलं आहे आणि सॅटेलाइट घुसवल्यामुळे ते टक्केवारी त्या ठिकाणी बसत नसल्यामुळे लाखो शेतकऱ्यांवर अन्याय झाला. तुम्ही समजून घ्या, बीड जिल्ह्यामध्ये 24 मध्ये 450 कोटी येतात, 23 मध्ये 450 कोटी येतात, 25 मध्ये 350-400 कोटी रुपये येतात आणि जेव्हा 25 मध्ये तुमचं नुकसान होतं, गेल्या वर्षी अतिवृष्टीचं नुकसान झालं का? तर झालं, तर 1 रुपया सुद्धा येत नाही. म्हणजे सीएम साहेब म्हणतात काळजी करू नका, तुम्हाला विमा मिळला जाईल आणि दुसऱ्या बाजूला विमा कुठंच दिला जात नाही. जसं मुख्यमंत्री म्हणतात बँका सिबिल बघून तुम्हाला अडवणार नाही, पण बँका आपल्याला अडवत आहेत. त्यामुळे या सरकारचं बँका ऐकत नाहीत आणि विमा कंपनी ऐकत नाहीत आणि या जिल्ह्यातले स्थानिक काही मोठे नेते त्यांना काय करायचं तर फक्त विम्यामध्ये पैसे खायचे. पण दुर्दैवाचं त्या पैसा खाण्याच्या नादामध्ये 99% शेतकऱ्यांवर, सगळ्या जाती धर्माच्या शेतकऱ्यांवर अन्याय मात्र त्या ठिकाणी झालेला आहे. तोच मुद्दा महत्वाचा आहे. तर त्या मुद्द्यावर कुठेतरी लक्ष देण्याची जरूरत आहे. पूर्वी 65 लाख शेतकरी हे बँकेकडनं कर्ज घेत होते. आता तो आकडा हळूहळू बघता बघता तो 43 लाखावर गेलाय. म्हणजे 20 लाख शेतकरी असे त्यांना बँक कर्जच देत नाही, अशी आजची वस्तुस्थिती आहे. पण सरकार बँकेबरोबर चर्चा करताना फक्त दिखावा करते की मी तुला सांगतो सिबिल बघायचं नाही. अरे पण शेतकरी बँकेमध्ये गेल्यानंतर सिबिल शिवाय त्याला कुठेही त्या ठिकाणी कर्ज मिळत नाही, याची वस्तुस्थिती आहे. आणि बऱ्याच लोकांना जे ओटीएस करतात त्यांना परत कर्ज मिळत नाही, हे पण वस्तुस्थिती आहे. पण ही वस्तुस्थिती सरकार समजून घ्यायला दुर्दैवाने त्या ठिकाणी तयार नाही. दादा, नेमकं तुमच्या पक्षाचं चाललंय काय? लोकांना कळलंय पण तुम्हाला कळत नसेल त्याला मी काय करणार? पवारसाहेब आम्ही बिनविरोध असं मुख्यमंत्री म्हणतात आणि बिनविरोध होतात. म्हणजे पवारसाहेबच उमेदवार असतील आम्ही बिनविरोध असं मुख्यमंत्री म्हणतात. दुसरीकडे त्याच्यानंतर आपण सुद्धा पुणे विधान परिषदेची जागा लढवायची म्हणून सोडून देतो आणि उमेदवार देत नाही. काय त्याचा अर्थ काय द्यायचा? आपण जर बघितलं तर जे लोकसभा असते आणि राज्यसभा असते, राज्यसभेमध्ये सहसा अनुभवी लोक जास्त प्रमाणात तिथे असतात. या देशामध्ये आपण जर बघितलं तर आज सगळ्यात अनुभवी, राजकीय दृष्टिकोनातून सगळ्यात जास्त चांगला अनुभव असणारा, केंद्रात आणि राज्यात ज्या व्यक्तीने चांगलं काम केलं असा माणूस कोण? तर या देशात फक्त एक नाव घेतलं जातं, ते आदरणीय पवार साहेबांचं. आणि पवार साहेबांनी जेव्हा इच्छा तिथं व्यक्त केली होती, आपल्या त्या सगळ्या समीकरणामध्ये मतदार जे आपण बघणार होतो, राज्यसभेमध्ये एक खासियत अशी आहे, हात वर करून मतदान असतं, छोपं मतदान तिथं नसतं. त्यामुळे सगळ्यांना माहित होतं, भाजपपासून सगळ्यांना, की पवार साहेब हे निवडून येणार आहेत. तर मग कुठेतरी भूमिका आपण वेगळ्या पद्धतीने दाखवायची, नाही तर पाठिंबा देण्याची भूमिका तिथं दाखवण्याची कदाचित भूमिका ही भाजपने तिथं घेतली असेल. पण विषय एवढाच आहे, अनुभवी नेता महाराष्ट्रातून जर तिथं केंद्रात जाणार असेल, राज्यसभेत जाऊन महाराष्ट्राची भूमिका मांडणार असेल तर सगळ्या पक्षांनी पाठिंबा दिला तर त्या चूक काय? पुण्याची जागा आणि अजून काही इतर जागा, हे बघा, लोकातलं जे इलेक्शन असतं ते लोकांवर चालतं. एखादा आमदारांना इलेक्शन लढायचं असेल तर 3-3.5 लाखाचं मतदान असतं. जर एखादा जिल्हा परिषद व्यक्तीला लढायचं असेल तर 40-50 हजाराचं मतदान असतं. त्यात भावना, विचार ह्या सगळ्या गोष्टी चालतात. पण जेव्हा सत्ता ज्या पक्षाची असते जेव्हा समजा आता महायुतीची सत्ता आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन झालं, त्यामुळे सहसा लोक काय बघतात, सत्ता महायुतीची आहे तर आपण महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त निवडून देऊ स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये. त्यामुळे 70% मतदान हे स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे होणार होतं ते महायुतीकडे होतं. आमच्याकडे 30% मतदान होतं. त्यामुळे आमचा उमेदवार हा प्रामाणिक होता, पुण्याचा चांगला पण आहे. पण पैशाचा वापर इतका मोठ्या प्रमाणात तिथं व्हायला लागला आणि सामान्य परिवारातला असल्यामुळे आणि मतदान हे महायुतीकडे जास्त असल्यामुळे त्या उमेदवाराला असं वाटलं की कदाचित माघार येणं हे योग्य ठरू शकतं. कसं तेच तुम्हाला साहेब, तुम्हाला तेच सांगतोय, सोलापूरमध्ये, बीडमध्ये,
सगळीकडे 70% मतदार, सगळे मतदार हे महायुतीकडे होते. सगळे मतदार हे महायुतीकडे होते. त्यात 30-40% फक्त आपल्याकडे होते. आणि मग त्या अनुषंगाने तिथं जे मतदान होणार होतं साहजिकच आहे महायुतीचेच उमेदवार निवडून येणार होते. त्यामुळे हे काळ्या दगडावरची पांढरी रेष होती. पण त्याच्यात ठराविक ठिकाणी माघार घेतली, पण बऱ्याच ठिकाणी लढलो, प्रामाणिकपणे लढलो. त्यामुळे शेवटी लढणं हे महत्वाचं असतं. साहेब आपण काय करा, आमदारकी आणि विधानसभा आणि लोकसभा असेल तेव्हा हा प्रश्न तुम्ही विचारा, तेव्हा मीच असेल विरोधात, आम्हीच असणार आहे तिथे या सरकारच्या विरोधात, तेव्हा मात्र लोक आमच्या बाजूने असते हे तुम्हाला तिथं बघायला मिळेल. लागली कुठे अजून? लागली नाही अजून. कोणाला मंत्रिपद मिळणार आहे कोणालाच काही सांगता येणार नाही. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या चर्चा आहेत. या वेगळ्या प्रकारच्या चर्चा ह्या तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. पण अजून एक चर्चा अशी आहे की महाराष्ट्रामध्ये असणारा सत्तेतला एक खूप मोठा नेता हा कदाचित केंद्रामध्ये फायनान्स मिनिस्टर सुद्धा होऊ शकतो. आणि इथे असणारा छोट्या मंत्रिपद असणारा एक नेता त्याला एक महत्वाचं पद सुद्धा तिथं मिळू शकतं. ही सुद्धा चर्चा आहे. आणि त्याच्यातच या 6 खासदार जे आहेत जे फुटून गेलेले आहेत त्यांच्यापैकी एक देण्यापेक्षा कदाचित श्रीकांत शिंदेची सुद्धा वर्णी तिथं मंत्रिपदाची लागू शकते. त्यामुळे आज खासदार का फोडले जातात त्याचं प्रमुख कारण आहे डिलिमिटेशन कायदा आणायचा आहे. डिलिमिटेशन कायदा कसा की महानगरपालिकेमध्ये प्रभाग रचना, वॉर्ड रचना अधिकाऱ्यांना आणि सत्तेतल्या लोकांना हाताशी धरून जशी बदलली जाते तशी लोकसभेची आणि विधानसभेची बदलता यावी या अनुषंगाने भाजप केविलवाना प्रयत्न करत आहे की आपल्याला डिलिमिटेशन कायदा पास झाला पाहिजे. कारण त्यांना माहिती आहे असं लढलं त्यांची सत्ता या देशामध्ये तिथे येणार नाही. त्या केविलवाना प्रयत्नामध्ये आज सगळे खासदार हे फोडले जातात. किती काय केलं तरी त्यांना अजून फुटलेले सोडून 41 खासदार तिथं लागणार आहे. त्यामुळे डिलिमिटेशन कायदा हा या देशामध्ये येणार नाही. त्यामुळे काही केलं तरी या खासदारांची किंमत फक्त 2029 पर्यंत, नाहीतर जोपर्यंत अधिवेशनामध्ये मतदानाचा विषय तोपर्यंत. ते झाल्यानंतर अमित शहा साहेब जसे बोलले होते, मी बोललो नव्हतो, अमित शहा साहेब बोलले होते आम्हाला कुबड्यांची जरूरत नाही. कुबड्या म्हणजे कोण? एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांचा पक्ष आणि दुसऱ्या बाजूला अजितदादांचा पक्ष. त्यामुळे मग 2029ला ते एकटे लढणार असतील तर एकनाथ शिंदे साहेबांचे आणि अजितदादांचे बहुतांश आमदार फुटून हे भाजपमध्ये जातील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं.